महिला आर्थिक विकास महामंडळ माविम गोंदिया जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प अभियानांतर्गत CRP मध्ये काम करणाऱ्या महिलेच्या मानधन आणि अन्य समस्यांसह आज तिरोडा येथे प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये उमेदमध्ये काम करणाऱ्या CRP महिलांप्रमाणे मानधन आणि प्रवास खर्च हा माविममध्ये CRP महिलांना सुद्धा देण्यात यावे यासह अन्य समस्या आणि मागण्या देखील महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांना सांगितले। यावर समस्या आणि तोडगा काढून माविम महिलांच्या समस्या सोडवल्या जाणार, प्रहार माविम सोबत राहणार असल्याचं सभेत सांगितलं आणि या सभेला मोठ्या प्रमाणावर माविममध्ये काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या। अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी। माझे नाव पौर्णिमा पंधरे आहे। मी काचीवाडीला राहते आणि महिला आर्थिक विकास महामंडळ माविम गोंदियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या प्रकल्पामध्ये आम्ही CRP म्हणून काम करत आहोत। तिरोडा आणि सालेकसा तालुक्यामध्ये काम चालू आहे आणि उमेदचा पण काम चालू आहे। उमेदच्या CRPंना 6000 रुपये मानधन मिळत आहे। त्याच कामावर आमच्या माविमच्या CRPंना प्रत्येकी गटप्रमाणे म्हणजे 100 रुपये गटाप्रमाणे पैसे मिळत आहेत। म्हणजे कोणाला 1000 रुपये पडतो तर कोणाला 2000 रुपये पडतो। तर आमची ही मेन मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदच्या CRPंना 6000 रुपये मानधन मिळतो त्याचप्रमाणे माविमच्या CRPंना सुद्धा 6000 रुपये मानधन देण्यात यावा। ही सगळ्यांच्या CRP लेखापाल यांना सुद्धा 6000 रुपये मानधन देण्यात यावा आणि येण्या जाण्याच्या प्रवास खर्चामध्ये वाढ होण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। अध्यक्ष गोंदिया जिल्ह्यामध्ये माहीम आणि उमेद ह्या दोन संस्था ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी काम करत आहेत, परंतु यांच्या पूर्ण अडचणी ऐकल्याच्या नंतर असं लक्षात आले का उमेदला हे 6000 रुपये मानधन देतात आणि माहीमला फक्त 100 रुपये प्रति गटप्रमाणे। यांच्या जो काही आर्थिक शोषण होत आहे या आर्थिक शोषणासाठी आता या संघर्षामध्ये याच्यासोबत प्रहार संघटनासुद्धा उतरलेली आहे आणि आमची शासनाला विनंती राहील की जे उमेदला मानधन दिले जाते तेच मानधन माहीमला सुद्धा लागू करण्यात, त्यांच्या सर्व शर्ती अटी यांना सुद्धा लागू करण्यात यावी, नाहीतर प्रहार येत्या काही दिवसामध्ये यांना सोबत घेऊन मोठा उग्र आंदोलन करेल अशी आज शासनाला ताकीद देण्यात येते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।